नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे ताकाची कढी। त्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे ते आपण बघूया। इथं मी मोहरी घेतलेली आहे, जिरा आहे, हिंग आहे, हळद घेतलेली आहे, हे मीठ आहे, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता। इथं मी एक अर्धा लिटरला जास्त ताक घेतलेला आहे आणि इथं मी बेसन पिठाचा वापर अजिबात करणार नाही, फक्त ताकाची कढी मी बनवणार आहे। ते आता तुम्ही बघा की ती कढी कशी बनते ती। आता या पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया। आता तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ही मोहरी टाकायची। इथे मी अर्धा चमचा मोहरी घेत आहे। नंतर एक अर्धा चमचा जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, इथे मी लसूण घेतलेला आहे ठेचून, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा। हे जरा परतून घेऊया। आता लसूण थोडा परतला की आपण आता याच्यामध्ये हिंग टाकूया। आता मी हे ताक याच्यामध्ये टाकत आहे। आणि इथं आपण आता ही कढी उकळवायची नाहीये, गॅसची आच एकदम बारीक करायची आणि 1 मिनिटासाठीच फक्त ही कढी गरम करून घ्यायची, नाहीतर ही ताक फुटायची शक्यता असते। करून घेऊया आपण। आणि ही कढी जास्त उकळवायची नाही, नाहीतर ही फुटण्याची शक्यता असते। 1-2 मिनिटासाठी फक्त मंद आचेवर ही शिजवून घ्यायची आणि असं सारखं असं ढवळत राहायचं। इथे मी बेसनचं पीठ न वापरता ही कढी बनवलेली आहे। तुम्हाला जर अशी कढी बनवायची असेल तर तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल ती। आता चवीनुसार मीठ टाकूया। आता कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली। आता आपली ही ताकाची कढी खाण्यासाठी तयार आहे। हे बघा, अशा प्रकारे ही ताकाची कढी बनते। ही आता कढी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी। ही तुम्ही भातासोबत किंवा अशी सुद्धा तुम्ही कढी पिऊ शकता। उन्हाळ्यामध्ये ही अशी कढी करून बघा तुम्ही। हे बघा, थोडी सुद्धा इथं फुटलेले नाही आहे ताक। हे बघा, अशा प्रकारे ही ताकाची कढी करायची।